अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट. 7 प्रमुख योगांपैकी येणारा एक योग म्हणजे गुरुपुष्यामृत योग. 24 ऑक्टोंबर वार गुरुवार रोजी गुरुपुष्यामृत हा अतिशय दुर्मिळ असा किंवा अतिशय शुभ असा योग जुळून आलेला आहे. या योगावरती आपण जी पण कामं करतो त्यामध्ये आपल्याला यश मिळत असतं. 24 ऑक्टोंबर वार गुरुवार रोजी जो गुरुपुष्यामृत योग आहे त्याचा जो शुभ मुहूर्त आहे तो 24 ऑक्टोंबर वार गुरुवार सकाळी 6:28 चालू होणार आहे. ते दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी 6:38 असणार आहे. त्यामुळे उदयातिथीनुसार गुरुपुष्यामृत योग हा 24 ऑक्टोंबर वार गुरुवार रोजी आहे. पुष्य नक्षत्र हे इतकं शुभ नक्षत्र असतं की याची देवतासुद्धा पूजा करत असतात. 7 शुभ योगांपैकी 7 शुभ नक्षत्रांपैकी पुष्य नक्षत्र हे अतिशय महत्त्वाचं नक्षत्र आहे. या पुष्य नक्षत्रावरती आपण नवीन गाड्यांची खरेदी करणं, नवीन फ्लॅटची खरेदी करणं, नवीन गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्याला अतिशय असं महत्त्व असतं. गुरुपुष्यामृत योगाला गुरुपुष्य योग, गुरुपुष्यामृत योग, गुरु नक्षत्र योग आणि गुरु अमृत योग असेही म्हटलं जातं. शास्त्रानुसार गुरुपुष्यामृत योगावरती चांदीचा चौरस खरेदी करून त्यावर त्याची आपण पूजा केली तर आपल्या घरामध्ये चालू असणाऱ्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या संपतात असं म्हटलं जातं. पौराणिक कथेनुसार गुरुपुष्यामृत या शुभ योगावर कनकधारा स्तोत्र पठण करण्यालाही विशेष महत्त्व आहे. गुरु नक्षत्र हे बृहस्पती, यश, मान, सन्मान, कीर्ती, सुख, समृद्धी, आरोग्य याचे प्रतीक आहे. आणि जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत नक्षत्र तयार होत असते. वर्षभरामध्ये असे अनेक दुर्मिळ योग किंवा अशा अनेक शुभतिथी तयार होत असतात. तर गुरुपुष्यामृत योगावरती घरं खरेदी करणं, सोने खरेदी करणं, चांदीचे आभूषणं खरेदी करणं, हत्ती, त्याचप्रमाणे पितळ, तांब्याच्या वस्तू आणि दक्षिणावर्ती शंख या गोष्टींची आवर्जून खरेदी केली जाते. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे अट्रॅक्ट होते आणि तिचा वास आपल्या घरामध्ये कायम राहतो आणि तिचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. जर तुम्हाला यातील काही शक्य नसेल तर तुम्ही फक्त श्री सूक्ताचा पाठ केला तरीही माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तिचा आशीर्वाद मिळतो आणि ती आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास करते. पौराणिक कथेनुसार गुरुपुष्यामृत, रोहिणी आणि पुनर्वसू या नक्षत्रांवरती सोने खरेदी करण्याला विशेष असं महत्त्व आहे. असंही म्हटलं जातं की ज्या सौभाग्यवती महिला आहेत त्यांनी गुरुपुष्य नक्षत्र योगावरती नवीन सोने, नवीन वस्त्र परिधान करू नये, तसंच विवाहही करू नये असं म्हटलं जातं. पुष्य नक्षत्राला ब्रह्मदेवांनी शाप दिलेला होता. त्यामुळे गुरुपुष्य नक्षत्रावरती विवाह करायला वर्ज आहे आणि कोणीही चुकूनही विवाह करू नये असं म्हटलं जातं. शास्त्रानुसार गुरुपुष्यामृत योगावरती चांदीचा चौरस खरेदी करून त्यावर त्याची आपण पूजा केली तर आपल्या घरामध्ये चालू असणाऱ्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या संपतात असं म्हटलं जातं आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. त्याचबरोबर आपल्या घरातल्या कुटुंबाची प्रगती होत असते. गुरुपुष्यामृत योगावरती धनप्राप्ती करण्यासाठी म्हणजेच धनाची प्राप्ती करण्यासाठी आणि पैशाच्या रिलेटेड तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी तुम्हाला त्या दिवशी माता लक्ष्मीची आवर्जून पूजा करायची आहे. माता लक्ष्मीची तुम्ही विधिवत पद्धतीने पूजा करून एक लाल वस्त्र घ्या, त्यावरती तुम्ही बसून कनकधारा स्तोत्र आणि लक्ष्मी स्तोत्रचं तुम्हाला पठण करायचं आहे. कनकधारा स्तोत्र आणि लक्ष्मी स्तोत्र पठण केल्याने तुमच्या धनाच्या रिलेटेड ज्या काही समस्या आहेत त्या सुटतात. तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि संपत्तीच लाभते. माता लक्ष्मी तुमच्या घराकडे अट्रॅक्ट होऊन तुमच्या घरामध्ये कायमस्वरूपी वास करत असते. तसेच तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण होतात आणि तुमच्यावरती असणारी सर्व संकट दूर होतात. त्याबरोबरच गुरुपुष्यामृत योगावरती लाल गाईला जर तुम्ही गूळ चारला तर त्यानेही तुमच्या ज्या काही आर्थिक समस्यांना तुम्ही सामना करत आहात त्या आर्थिक समस्या सुटतात आणि तुम्हाला पैशाचे स्रोत मिळतात. गुरुपुष्यामृत योगावरती खरेदी केलेल्या ज्या वस्तू असतात त्या अक्षय काळ टिकतात. अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणाऱ्या. त्यामुळे या दिवशी तुम्ही आवर्जून कुठलीही वस्तू ज्याची तुम्हाला गरज आहे त्या वस्तूची खरेदी करू शकता. गुरुपुष्यामृत योगावरती तुम्हाला पिंपळाच्या झाडाची आवर्जून पूजा करायची आहे आणि त्याबरोबरच भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचीही तुम्हाला पूजा करायची आहे. विष्णू सहस्त्रनाम आणि कनकधारा स्तोत्र याचं तुम्हाला आवर्जून पठण करायचं आहे. हे पठण केल्यामुळे तुमची जी काही विलंबित कामे आहेत ती मार्गी लागतात आणि तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्याबरोबरच आपलं आकर्षणही वाढतं असं म्हटलं जातं आणि आपल्यावरती जे कर्ज आहे त्यातून आपल्याला मुक्ती मिळते किंवा ते कर्ज फेडण्यासाठी आपल्याला स्रोत मिळतात. पुष्य नक्षत्राला नक्षत्राचा राजा म्हटलं जातं. गुरुपुष्यामृत योगावरती
बृहस्पती देव आणि शनिदेव यांचं वर्चस्व असतं. बृहस्पती देवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी गुरुपुष्यामृत योगावरती तुम्ही पितळाची भांडी, सोने किंवा पिवळ्या कलरच्या कुठल्याही वस्तूंची खरेदी करण्याला विशेष असं महत्त्व आहे. गुरुपुष्यामृत योगावरती दान, मंत्र, दीक्षा, यज्ञविधी, वेदांचे पठण करणे या गोष्टींनाही अत्यंत महत्त्व आहे. जर तुम्हाला नोकरी मिळवायची असेल, नोकरीसाठी तुम्ही खूप प्रयत्न करत असाल पण तुम्हाला नोकरी मिळत नसेल, तर तुम्हाला गुरुपुष्यामृत योगावरती एक सेवा करायची आहे आणि ही सेवा केल्याने आपल्याला नोकरी मिळते असंही म्हटलं जातं. तर तुम्हाला काय करायचं आहे की देवी माता लक्ष्मीची पारद मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे. पारद धातूची मूर्ती घेऊन त्याची विधिवत पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे आणि एकाक्ष नारळाचीही तुम्हाला पूजा करायची आहे. देवीच्या पारद धातूच्या मूर्तीची आणि एकाक्ष नारळाची तुम्हाला विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे आणि पूजा करून झाल्यानंतर तो एकाक्ष नारळ जो आहे तो तुम्हाला धनाच्या ठिकाणी, जिथे तुम्ही पैसे सेव्ह करून ठेवता किंवा मग तुम्ही सोने दागिने ठेवता त्या ठिकाणी ठेवायचा आहे. यामुळे तुमचे जो काही व्यवसाय आहे त्याची वाढ होते. त्याचप्रमाणे पैसे येण्याचे जे मार्ग आहे ते तुम्हाला खुले राहतात आणि तुमच्या आर्थिक समस्येमध्ये तुम्हाला कधीही समस्या जाणवत नाही. पैशाचे मार्ग मोकळे होऊन सतत पैसा येत राहतो. गुरुपुष्यामृत योगावरती तुमच्या घराच्या बाहेर रांगोळी काढावी, उंबऱ्यावरती शुभचिन्ह काढावी, त्याचप्रमाणे दक्षिणावर्ती शंखाची पूजा करावी. दक्षिणावर्ती शंखाची पूजा केल्याने तुमचे जे काही अडकलेले पैसे आहेत ते परत मिळतात असं म्हटलं जातं. गुरुपुष्यामृत या शुभ योगावर कनकधारा स्तोत्र पठण करण्यालाही विशेष महत्त्व आहे. कनकधारा स्तोत्र याचे जे रचयिता आहेत आदी शंकराचार्य आहेत. त्यामुळे गुरुपुष्यामृत योगावरती कनकधारा स्तोत्र आणि लक्ष्मी स्तोत्र पठण करण्याला विशेष असं महत्त्व आहे. हे स्तोत्र पठण केल्याने धनाच्या रिलेटेड तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या सुटतात. कनकधारा स्तोत्र जर तुम्ही दररोज पठण केलं तर यामुळे तुम्हाला वैभव आणि संपत्ती मिळते. त्याचप्रमाणे शत्रूंपासून तुमचं रक्षण होतं. गुरुपुष्यामृत योगावरती माता महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी लक्ष्मी नारायणाची तुम्हाला पूजा करायची आहे. विधिवत पद्धतीने पूजा करून तुम्हाला एक मंत्र जप करायचा आहे जो की तुम्हाला स्क्रीनवरती फ्लॅश होणार आहे. तो मंत्र असा आहे: ओम श्रीम ह्रीम श्रीम दारिद्र्यम विनाशनी धनधान्य समृद्धी देही देही नमः. ओम श्रीम ह्रीम श्रीम दारिद्र्यम विनाशनी धनधान्य समृद्धी देही देही नमः. या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे आणि या मंत्राचा जप केल्याने पैशाच्या संबंधित तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत त्या सुटतात आणि पैसे मिळण्यासाठी तुम्हाला मार्ग मिळतात. त्याचप्रमाणे माता महालक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होते. गुरुपुष्यामृत नक्षत्र या योगावरती या छोटे छोटे उपाय, छोट्या छोट्या सेवा केल्याने तुमच्यावरती धनाचा वर्षाव होतो. तुम्हाला पैशाचे स्रोत मिळतात, पैसे कमवण्यासाठी मार्ग मिळतात, तुम्ही कमवलेल्या पैशाची सेविंग होते. त्याचप्रमाणे जर तुम्ही नोकरी करत असाल तर प्रमोशन मिळतं, तुमच्या व्यवसायामध्ये वाढ होते, तुमच्या कुटुंबाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळतं, तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात, संकट दूर होतात. त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी महालक्ष्मी यांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो आणि त्याचबरोबर बृहस्पती देव, शनिदेव यांचीही कृपा तुम्हाला प्राप्त होत असते. गुरुपुष्यामृत हा अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योग आहे. तो वर्षातून थोडे दिवसच येत असतो. त्यामुळे या दिवशी करावयाचे जे काही उपाय आणि सेवा आहेत त्या तुम्ही चुकूनही गमावू नका, कारण या दिवशी केलेल्या सेवेचं संपूर्ण पुण्यफळ आपल्याला मिळत असतं आणि ते अक्षयकालीन टिकत असतं. त्यामुळे हे छोटे छोटे उपाय, छोट्या छोट्या सेवा तुम्ही नक्की करा आणि तुम्हीसुद्धा अनुभव घ्या. तर अगदी छोटीशी माहिती होती. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.